परिषद घेतली. बर. तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर विचारा. बरं किती जागांवरती अगदी शेवटची तडजोड होईल असं तुम्हाला वाटतंय, ज्याच्या खाली शिवसेना झुकणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? मुळामध्ये तडजोड करायची की नाही या मर्यादेच्या नंतर हा विषय संपूर्णपणे एकनाथजी शिंदे यांच्या अखत्यारीतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते योग्य निर्णय आम्हाला जो सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढचं पाऊल उचलू. पण आताच्या घडीला शेवटी किती जागांची आता अपेक्षा आहे या घडीला? आम्ही एक त्यांना यादी दिलेली आहे, ती 25ची यादी असणार आहे म्हणजे ती. त्याच्यामध्ये आम्ही जे अत्यंत अग्रक्रमाने या वॉर्ड दिलेले आहेत, पण त्याच्यावरती तरी कार्यकर्त्यांचं समाधान होईल असं मला वाटत नाहीये. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून खरं तर आमची मूळची 35ची यादी होती ती जास्त महत्वाची होती असं मला वाटतं आणि त्याच्याबद्दल कन्सिडर करायला हवं होतं असं मी म्हणेन. एक मी मला वाक्य बोलायला दिलं तर सांगते पूर्वी की नगर परिषदेच्या निकाल जेव्हा आम्ही विश्लेषण केलं त्याच्यामध्ये शिवसेनेला मिळालेल्या जागा आणि भाजपला मिळालेल्या जागा त्याची टक्केवारी आणि त्या तुलनेमध्ये 165 मतदारसंघापैकी किती जागा आम्ही मागितल्या पाहिजे. नीलमताई, आज अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे भरपूर चर्चा आज. बरोबर आहे. नक्कीच तुमचा मुद्दा कळलेला आहे. भरपूर आणखीन पण चर्चा पुढे आहेत. आज वेळेची थोडी मर्यादा आहे, पण आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपण थोड्याच वेळामध्ये संवाद साधणार आहोत प्रशांत जगताप यांच्याशी खुद्द, परंतु त्याआधी आजच्या पहिल्या प्रश्नावरती आपल्याला आलेल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, पुणे महापालिकेमध्ये मतदारांचा